महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेवर आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बोरसे यांची नियुक्ती. महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली असून यात कळवणचे आमदार नितीन पवार आणि बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी ही नियुक्ती केली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या 20 सदस्यीय या सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून उपाध्यक्ष म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके कार्यरत आहेत. यापूर्वी माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार हे परिषदेचे सदस्य होते. आता त्यांचे पुत्र आमदार नितीन पवार यांना पुन्हा संधी मिळाली आहे. सल्लागार परिषद ही शासनाला आदिवासी कल्याणासाठीच्या उपाययोजना, धोरणे, कार्यक्रम या संदर्भात सल्ला देणारी प्रमुख संस्था आहे. आदिवासींचे विस्थापन, वनाधिकार कायदा व भूमी संपादन यासारख्या विषयांवर प्रभावी भूमिका घेण्याचा परिषदेचा हेतू आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले. 2020 ते या समितीचे सदस्य होते. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे.